नुकत्याच पार पडलेल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार आम्ही जाहीर करतोय स्वप्नील सावंत यांना। स्वप्नील सावंत, आपण जिथे कुठे असाल आपल्याला मी विनंती करतोय की आपण त्वरित मुख्य व्यासपीठावर या, आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। सामना चालू करा नका पंच, सामना थांबवायचा आहे। स्कोरर इज नॉट रेडी। चला सर्वप्रथम तर आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय स्वप्नील सावंत यांना। हा पुरस्कार दिला जाईल सीएम स्पोर्ट्स यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट, सिक्सर सुप्रीमोचे आकर्षक हँड स्लीव्ज आणि अजिजी पाटील फॅब लॅब मेन्स फॅशन यांच्या वतीने 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर स्वप्नील सावंत यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल। दरम्यान सलामीचे 2 फलंदाज इकडे मात्र नवीन मॅच साठी तयार आहेत। नवीन सामना आपण मैदान ही मॅच आहे, सो लेट्स स्टार्ट द मॅच अंपायर्स। तोपर्यंत आपण स्वप्नीलला हा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे। सुधा कोरगावकर सर हे आपल्या आज व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय ते स्वप्नील सावंत यांना। अभिनंदन स्वप्नील, विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच। चला नवीन मॅच इथे सुरू होते। बॉलिंग मार्क वरती आहे मयांक आणि ऑन स्ट्राइक दर्शन, नॉन स्ट्राइक लौकिक राणे। वेगवान बॉल, पहिला चेंडू, तेज तर्रार चेंडू इथे, परंतु दिशाहीन, थोडीशी दिशा भरकटलेला बॉल पाहायला मिळतोय। वाईड +1 अशा 2 धावा मात्र या पहिल्या बॉलसाठी पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत। यावेळेला लोअर फुल टॉस, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तिकडे सजवलं गेलंय। बाउंड्री वरती आपण जर पाहिलं तर सर्वत्र फिल्डर आपल्याला बघायला मिळतील। अगदी समोरच्या दिशेने 4 फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळेला सरळ बॉलरच्या हातामध्ये संधी गमावली मयंकने आणि दुसऱ्या धावेच्या आहा काय घडतंय इथे मैदानाच्या आतमध्ये। निर्णय जाणून घेणं महत्वाचं असेल। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हातातून संधी निसटली, त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रनआउट साठी पुन्हा एकदा प्रयत्नशील असताना दर्शन शुक्लाला माघारी परतावं लागेल। अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। अँड बॅटर आउट, दर्शन शुक्ला बॅक टू द पवेलियन। थोडासा धोका इथे पत्करला दर्शनने, सोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो आता आउट होऊन माघारी परततोय। विपुल लाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एक मोठी विकेट मात्र या ठिकाणी आलेली आपल्याला जरूर पाहायला मिळते। दर्शन शुक्ला सारखा फलंदाज मात्र यावेळेला लवकर आउट होऊन माघारी परतलाय। रनआउटच्या स्वरूपातली ही विकेट आहे। विपुल लाड न्यू बॅटर इन।
बॅटर नंबर 3 च्या स्वरूपात डावखुरे आताचा फलंदाज. पुढील चेंडूसाठी मयांक विरुद्ध विपुल. लेफ्ट आर्म बॅटर आहे आणि राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन मयांक सज्ज. वॉट अ शॉट. सुंदर टॅप बघायला मिळतोय. रवी चेंदवनकर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल रन घेतली आहे विपुलने. वैयक्तिक धावसंख्येचं अकाउंट तिकडे मात्र त्याने ओपन केलंय. RS45 टीम आपली वैयक्तिक दुसरी मॅच खेळते. श्रीमंत समर्थचा सुद्धा हा दुसरा सामना आहे. श्रीमंत समर्थ संघाला मात्र पहिल्या मॅच मध्ये हार पत्करावी लागली, तर RS45 पहिल्या मॅचचा विजेता ठरलाय. त्यामुळे श्रीमंत समर्थ या संघासाठी ही मॅच अतिशय महत्वपूर्ण. मयांक विरुद्ध लौकिक या वेळेला ऑन स्ट्राइक. फुलरलेनचा बॉल होता, त्याला मात्र वेगळ्या पद्धतीने खेळलं, स्वीप केलं. कॉलिंग मध्ये मात्र थोडीशी खराबी पाहायला मिळते. रनआउटची संधी इथे निर्माण होऊ शकली असती, पण क्षेत्ररक्षकाने हेच लक्षात घेतलं की यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुबोध रासम त्यांच्याकडे जर अतिशय वेगान थ्रो फेकला तर ते बॉल गॅदर करू शकतील की नाही, बॉलला अडवलं जाईल का नाही, ओव्हर थ्रो झाला तर अधिकच्या धावा त्या ठिकाणी जातील, म्हणून हलक्या हाताने थ्रो केलाय. सिंगल धाव मयांक विरुद्ध विपुल वन्स अगेन. परंतु या वेळेला फटका फसलाय आणि विपुल तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. क्लीन बोल्ड, दांडी गुल, विकेटचं पतन. विपुल बाद. चांगला ऑफ ब्रेक चेंडू होता. ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये विपुल तिकडे मात्र फ्रंट फुटवर जात असताना चांगली फिरकी, चांगलं वळण चेंडूला मिळतंय. बॉल जाऊन आदळतोय उजव्या एसटी वरती. 5 चेंडू आणि धावा झाले त्या मात्र 5. आतापर्यंत 2 फलंदाज बाद. दर्शन आणि विपुल 2 फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या मध्ये. राहुल खोपडे, राहुल बोबडे, चुकीची दुरुस्ती करतोय. राहुल बोबडे. दरम्यान मान्यवरांचं मैदानाच्या दिशेने आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. बरीच मान्यवर मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत्या 2 दिवसांमध्ये आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहताना पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी मात्र बरेच मान्यवर विशेष सहकार्य करत असताना आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या शिवडी विधानसभा महिला समन्वयक सन्माननीय गौरी चौधरी मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या आज पहिल्या रजनीमध्ये शिवसेना शिवडी विधानसभा महिला समन्वयक सन्माननीय गौरी चौधरी मॅडम यांचं आपल्या व्यासपीठाच्या दिशेने शुभ आगमन होत आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीने या क्रिकेट परिवाराच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करीत आहोत. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. मान्यवरांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 षटकाखेरीज संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 6 धावा. नवीन ओव्हरसाठी मात्र रवी चेंदवनकर उर्फ लारा या वेळेला बॅकफुटवर जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. थोडीशी जास्त उसळी मिळते चेंडूला. एक अनुभवी गोलंदाज म्हणूनही पाहिलं जाईल रवीकडे. फुल टॉस बॉल, स्टेप आउट झालेत या वेळेला. चांगलं फुटवर्क, चांगलं पदलालित्य. लॉंग ऑन वरती मात्र आहेत फिल्डर. एकच धाव तिकडे घेतली जाऊ शकेल, ती फलंदाज राहुल बोबडेच्या माध्यमातून. लौकिक राणे आणि राहुल बोबडे हे 2 फलंदाज खेळपट्टीवर. बॉलिंग मार्क वरती रवी. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावर. 2 बॉलचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नर मध्ये. येस येस नो नो, शेवटच्या क्षणाला केली हो हो, आणि या 2 धावा पूर्ण. 9+2.
असं वाटलंही नव्हतं, असं अपेक्षितही केलं नव्हतं की या एका बॉलमध्ये 2 धावा या फटक्यासोबत पूर्ण होतील. परंतु काय कॉलिंग पाहायला मिळाली, काय हँड आय कोऑर्डिनेशन दोन बॅटर्स मध्ये. एकंदरीत 3 धावा या बॉलवर. याने आम तो आम और गुटलियों के भी दाम. नो बॉल तर आहे, 2 धावा घेतले आहेत. फ्री हिटचा बॉल खेळायची संधी मिळते लौकिक राणेला. या फ्री हिटचा बॉल बॅकफुट वर जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची इनसाइड एज घेतोय. मिडल ऑफ द बॅट करण्याची गरज होती, टायमिंग साधणं होतं. या वेळेला मात्र वेगळ्या धाटणीचा फटका सजवण्याच्या प्रयत्नात. काय चाललंय मैदानाच्या आत. ओव्हर थ्रो होतोय. 1 से भले 2 धावा या बॉलवरती मिळतील. फ्री हिटचा बॉल आणि त्यावर आल्या 2 धावा. या 2 धावांसोबत मात्र धावफलक जाऊन पोहोचता येते डबल अंकामध्ये, डबल डिजिट मध्ये. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. राहुल बोबडे ऑन स्ट्राइक. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा खोदून काढलेला फटका आहे. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेची मागणी आहे. रनिंग बिटवीन द विकेट तेच तर रार, परंतु इथे मात्र थोडस लेझी. रवी चेंदवनकर यावेळेला चपळ निघाले. लौकिक राणे होतोय धावचित. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का RS45 टीमला. तिसरा गडी गमावलाय. तिसरा विकेट इथे मात्र गमावली जातोय तो RS45 कडून. बॉल झाले ती ओव्हर मधले आतापर्यंत 5. शेवटचा बॉल शिल्लक. थोडीशी घाई केली या वेळेला. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. थोडंसं संयम राखणं गरजेचं होतं. जर लौकिक राणे मैदानावर अजून काही वेळ थांबले असते तर मात्र त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा येण्याची अपेक्षा होती, परंतु थोडीशी घाई केली या वेळेला आणि त्या घाईचा परिणाम मात्र इथे विकेट गमवावी लागते. 13 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा शेवटचा बॉल अगदी स्वस्तात पूर्ण केलाय. निर्धाव चेंडूने मात्र या ओव्हर नंबर 2 ची सांगता होतीये. 6.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र 3 गडी बाद 13 धावा या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आपण पाहत आहात, ऐकत आहात, अनुभवत आहात गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. को स्पॉन्सर्ड बाय बीटी कंपनी, नरेपार ग्रुप, वी क्रिएटिक इंटिरियर स्टुडिओ, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर श्री साई समर्थ इस्टेट आणि GW खामकर मसाले, अर्थातच सर्वे सर्वा संजोगजी खामकर यांचं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. सोबतच आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, दमदार आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते सन्माननीय अजयजी चौधरी साहेब आज व्यासपीठावर उपस्थित. मान्यवर शिवडी विधानसभा महिला समन्वयक शिवसेना गौरी चौधरी मॅडम या मॅचचा आनंद घेत आहेत. खूप खूप धन्यवाद. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात. स्टेप आउट झाला. या वेळेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे फिल्डर. आज क्षेत्ररक्षकांची, फिल्डरची खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तसं पाहायला गेलं तर या नरे पार्क मैदानावरती, भिवाजीराव नरे उद्यानावरती ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या खूप मोठ्या स्पर्धा, मग अगदी आपण जर पाहिलं तर लाख मोलाचं बक्षीस असलेल्या स्पर्धा आपण नेहमी पाहत आलेलो आहे. परंतु या वेळेला आपल्या इमारतीतील, आपल्या परिसरातील खेळाडूंना मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म. हो, काय इथे मात्र फिल्डिंग पाहायला मिळते शैलेशच्या माध्यमातून. ही फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या शैलेशसाठी झाल्या पाहिजेत. ₹200 पुरस्कार. आणि आता मात्र शैलेशच्या या क्षेत्ररक्षणासाठी खरंच एक महत्त्वाचं काम या ठिकाणी करतात बबनजी तावडे साहेब. या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात आहे आणि शैलेशसाठी सुद्धा हा ₹200 पुरस्कार त्यांच्या माध्यमातून जाहीर केला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, ग्रेट एफर्ट्स. 15 धावा, 4 गडी बाद. RS45 संकटात आहे संघ. अडचणीतून बाहेर काढायचं काम कोण करणार. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे लागू केला जातोय पंचांच्या माध्यमातून. या वेळेला मात्र स्टेप आउट खेळण्याच्या प्रयत्नात यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय त्रिफळाची. क्लीन बोल्ड.
दिशांक मात्र शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला विकेटचं पतन. दरम्यान या नंतरचा सामना पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल तसा आपण पुढील दोन संघांना टॉससाठी व्यासपीठावर बोलवणार आहोत. रवी पिल्लाई चॅम्पियन्स आणि सव्या पॅकर्स. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुढील मॅचच्या टॉससाठी रेडी राहायचंय. उपस्थित मान्यवरांकडून हा टॉस केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. दरम्यान सुरुवात होते निर्धाव चेंडून ओव्हर नंबर 3 ची. निनाद गावडे 5 बॉल या ओव्हर मधले मात्र समाप्त होत आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. आणि धावसंख्या मात्र स्थिरावली आहे, थंडावली आहे. कुठेतरी धावसंख्येवर लगाम लावली या गोलंदाजाने. 16 धावा अवघ्या धावफलकावरती आहेत. शिवम येतो मैदानामध्ये. धावफलक मात्र पुढे सरकवण्याचं काम त्यांना करावं लागेल. संघाचं तारणहार, या संघाचं संकटमोचक म्हणून कोण उभा राहतोय हे पाहणं खूप महत्वाचं. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ या सिंगल धावेसोबत पूर्ण होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. आतापर्यंत गमावले ते 5 विकेट्स. 17 with the 5 wickets down. RS 45 in the end of third over. आणि दरम्यान सिंगल धावेनं या नवीन ओव्हरची सुरुवात. आणि आज व्यासपीठावरती एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार जो आहे तो आपण करणार आहोत. खरं तर आपल्या या मैदानाच्या चारही बाजूला जे बॅनर्स आपल्याला लागलेले दिसत आहेत ते अहोरात्र मेहनत करून मागील 2 दिवसांपासून हे बॅनर ठोकण्याचं काम जी व्यक्ती करते त्या व्यक्तीचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार जो आहे तो आमच्या आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी करण्याचं ठरवलं जातंय. आमचे सर्वांचे लाडके मित्र विष्णू, ज्यांनी गेले 2 दिवस अहोरात्र मेहनत करून आमचे हे बॅनर्स आम्हाला ठोकून मैदानाच्या या भौगोलिक परिस्थितीला, मैदानाला सजवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलंय, अशा या विष्णूचा एक यथोचित सन्मान जो आहे तो आम्ही व्यासपीठावर करणार आहोत. काही व्यक्ती अशा असतात ज्या पडद्या मागे राहून मोठमोठ्या कार्यक्रमांना एक चांगलं स्वरूप प्राप्त करून देत असतात. अशाच व्यक्तींपैकी एक आमचा हा सर्वांचा लाडका विष्णू, ज्याने गेले 2 दिवस अहोरात्र परिश्रम करून हे बॅनर्स ठोकले आणि या स्पर्धेला एक चांगलं स्वरूप त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करून दिलंय. त्याबद्दल विष्णू यांचा एक छोटासा सत्कार जो आहे तो आमच्या आयोजन समितीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी करत आहोत. खूप खूप धन्यवाद असतील विष्णू, तुमचे मनपूर्वक हार्दिक आभार. नो बॉल आहे आणि धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी फलंदाजांकडे. दरम्यान पुढील मॅचच्या टॉससाठी आम्ही दोन्ही टीमला बनवणार आहोत. रवी पिल्लाई चॅम्पियन्स आणि सव्या पॅकर्स टॉससाठी रेडी राहायचंय. दरम्यान यावेळेला डाऊन दी ग्राउंड फटका. दुसऱ्या धावेची मागणी आहे. फिल्डरकडून चुका झाल्या तर मात्र 2 धावा फलंदाजांना घेण्याची संधी तिकडे मिळेल आणि त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर जर तुम्हाला रोखायचं असेल तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला इथे मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट. सरळ खेळाडू बाद होऊन झेल बाद. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी स्वतःच्याच हातामध्ये हा झेल स्वीकारतोय. अवघ्या 4 धावांवरती मात्र शिवम बाद होतोय. टीमची धावसंख्या मात्र जर आपण पाहिली तर 24 धावा. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस इनिंग. या पर्वातील, या डावातील मात्र शेवटचे आता 2 बॉल फलंदाजांकडे शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मात्र हा इनिंगचा खेळ संपल्यानंतर रवी पिल्लाई चॅम्पियन्स आणि सव्या पॅकर्स आजच्या दिवसातील 9वा सामना, या रजनीतील 9वी मॅच. हलक्या हाताने पुश केलं. एक धाव घेऊन खुश राहतील का दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील? टेलिव्हिजनवरती आपण ऑल आउटची ॲडव्हर्टाईज पाहतो, ज्यामध्ये म्हटलं जातं की पुश करा आणि खुश राहा. तशाच पद्धतीने मात्र या बॉलला पुश केलं आणि एक धाव घेऊन खुश राहिले. शेवटचा बॉल फुल टॉस आहे. या वेळेला इनसाइड एज. सुबोध रासम संघमालक अतिशय चपळ विकेट किपिंग करत असताना शेवटच्या बॉलवर प्रमोद होईल धावचित. आणि अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावांवर नाबाद राहिला, परंतु प्रमोद मात्र इथे रनआउट झालेला असताना संघाची एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 धावा स्कोर कार्डवर. जिंकण्यासाठी मात्र श्रीमंत समर्थ या संघाला 26 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाऊया. रवी पिल्लाई चॅम्पियन्स आणि सव्या पॅकर्स हा टॉस जो आहे तो व्यासपीठावर होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कर्णधारांना, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे
आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शिवसेना शिवडी विधानसभा महिला समन्वयक सन्माननीय सौ गौरी चौधरी मॅडम यांच्या शुभहस्ते ही नाणेफेक केली जाते. आणि हा नाणेफेकीचा कौल पूर्ण झालेला आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. क्रिस्टल क्लिअर, नीट अँड क्लीन अशी लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला पाहायला मिळेल इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट अर्थातच tenniscricket.in च्या माध्यमातून. मेगा स्क्रीनवरती आमचे हे सर्व प्रमुख अतिथी आणि सोबतच दोन्ही संघनायक. आणि त्यानंतर मात्र आता आयोजकांच्या माध्यमातून एक विशेष सत्कार आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी करत आहोत. आज आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवसेना शिवडी विधानसभा महिला समन्वयक सन्माननीय सौ गौरी चौधरी मॅडम आपल्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्या. मी आयोजकांच्या वतीने या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि त्याचबरोबर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे विश्वस्त, साई दर्शन मंडळ मुंबई परळ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनजी तावडे साहेबांना विनंती करेन की आपण सन्माननीय गौरीताई चौधरी यांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपल्या आयोजन समितीच्या वतीने करायचा आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात, या स्पर्धेची या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक 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 आभार. असे सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनुवर्ष लाभो हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत. सबवे पॅकर्स आपला निर्णय मात्र आपण त्वरित कळवायचा आहे. चला पाठलाग मात्र इथे सुरू होईल. जिंकण्यासाठी गरज आहे ती 26 धावांची. रवी आणि सोबत मयांक लेफ्ट हँडेड बॅटर, समोर लौकिक राणे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल स्वीप केलाय मिड विकेट कडे. दर्शन शुक्ला तिकडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. सिंगल धाबेनं मात्र 26 धावांच्या पाठलागाला सुरुवात. एकंदरीत 12 सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्याला पूर्ण करायचे. त्यातील 8वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यानंतर मॅच नंबर 9 इन बिटवीन सबवे पॅकर्स अँड रवी पिल्लई चॅम्पियन्स. पुन्हा एकदा हलक्या हातानं स्टीअर केलं चेंडूला. 26 धावांची गरज आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 एकेरी पद्धतीच्या धावा फलंदाजांकडून घेतल्या जात आहेत. 2 धावांची मात्र सुरुवात. दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडलं. यावेळेला बॅकफुटवर जाऊन स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. बॉलर्स बॅक ड्राईव्ह झालेला असताना मात्र लौकिक तिकडे बॉल अडवण्याच्या प्रयत्नात. तोपर्यंत मात्र रवी आणि मयांकच्या माध्यमातून आणखीन एक सिंगल धाव तिकडे पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन टॅप केलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत. एक एक धाव खूप महत्वाची असेल या स्पर्धेमध्ये. चौकार षटकार आले तर सोन्यावर नाही पिवळं, परंतु एक धावा तुम्हाला प्रत्येक बॉलवर घेत राहाव्या लागतील. चौकार षटकार ठोकणं या मैदानावरती या स्पर्धेमध्ये तितकं सोपं नाहीये. आणि त्यातल्या त्यात आज सर्वच संघाकडून एक अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आपल्याला अनुभवायला मिळाले. यावेळेला नो बॉलचा हा इशारा पंचांकडून. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल केला, स्वीप केला, बॉल पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी जीपीएल चौकार. वन्स अगेन यावेळेला मात्र फिल्डरच्या हातात बॉल जाईल. या अगोदर आपण पाहिला सिक्सर सुप्रीमो चौकार आणि त्यानंतर आलेल्या सिंगल धावेसोबत पहिल्या षटकाची समाप्ती. एक षटका अखेरीस डबल डिजिट मध्ये धावसंख्या, बिनगडी बाद 10 धावा. 26 धावांचं टार्गेट आहे, एक माफक लक्ष आहे. नेहमीच आम्ही म्हणत असतो की कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. कोणतेही धावफलक हे सुरक्षित धावफलक म्हणून मानलं जाऊ शकत नाही. मग त्या 20-25 धावा असतील किंवा मग त्या 50-60 धावा असतील 4 ओव्हरच्या या सामन्यांमध्ये. हो सुंदर फटका फाईन लेग मध्ये. एकेरी धाव घोषित स्वरूपातली. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना
ओ यावेळेला बॉलच बॅक ड्राईव्ह अडवला जातोय बॉल. चेंडू येतोय निर्धाव. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. अप्रतिम फिल्डिंग. क्रिकेट सोबतच थोडंसं फुटबॉल खेळायचा आनंद सर्व क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी घेत आहेत. पायाने अडवला जाणारा हा प्रयत्न आपण पाहिलाय. बॉल कसाही अडवला जाऊ दे, धावा रोखलं गेलेत हे खूप महत्वाचं आहे. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डिंगची तारीफ करावी तितकी कमी आहे. नो बॉल प्लस सिंगल येते. 2 धावांची भर पडेल स्कोर कार्डवर. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे आपण पाहत आहात. पहिली रजनी मॅच नंबर 8 मैदानाच्या आत सुरू आहे. खोदून काढलेला फटका. उंच पुरा फलंदाज आहे. अगदी हा खेळपट्टीचा जो दायरा आहे, खेळपट्टीची जी लांबी आहे ती 3 ते 4 पावलांमध्येच तो पूर्ण करतोय. अर्थात मयांकच्या बाबतीत ही चर्चा. ऑन साइडला थोडंसं मिसफिल्ड, थोडंसं फंबल होत आहेत. 2 धावांची मागणी. पुन्हा एकदा मात्र या 2 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. चला डॉट 2 धावा आलेत या बॉलवर. बॉल झाले त्या ओव्हर मधले आतापर्यंत 5. फुल टॉस बॉल आणि या वेळेला गॅप मध्ये जातोय बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. मिळतील धावा 4. ठोकला जातोय GPL चौकार. 22 रन्स ऑन दी बोर्ड. जस्ट 4 रन्स टू विन. अवघ्या 4 धावांची गरज आता मात्र सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये या 4 धावा बनवायच्या आहेत. श्रीमंत समर्थ या संघाचं पारडं मात्र थोडंसं आता जड आहे. अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभा आहे असंही म्हटलं तरी हरकत नाहीये. अगदी विजयाच्या अगदी जवळ पोहोचलाय आणि हा बॉल डिक्लेअर मध्ये जाईल. आणि दरम्यान प्रेमनाथजी दुधवडकर यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. रवी चेंदवनकर आज कुठेतरी नाबाद खेळी करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मात्र त्याचा सिंहाचा वाटा या मॅच मध्ये. आणि या मॅचची समाप्ती होते आहे. श्रीमंत समर्थ या संघाने मात्र 2 सामने खेळलेत. एका मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला, परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित झाला या 2 धावांसोबत. तर कॉंग्रॅच्युलेशन्स मात्र श्रीमंत समर्थ आणि सोबतच व्हेरी हार्ड लक फॉर RS45. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच